आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। साहित्य सेवा हीच समाजसेवा देशसेवाच आहे। संमेलन अध्यक्ष रघुराज मेटकरी। जत इथं तिसरे शब्दगंधर्व साहित्य संमेलन संपन्न। आपला भारत देश हा सुजलाम आहे, सुफलाम आहे। हा देश इथला समाज हा चांगला आहेच, पण तो अधिक चांगला व्हावा, सुसंस्कृत व्हावा। आज समाजात पसरू पाहत असलेले विद्वेषाचे वारे थोपवून समत्वाचे, बंधुत्वाचे वारे वाहण्यासाठी, समरसता निर्माण होण्यासाठी साहित्यिक आपल्या साहित्य सेवेच्या माध्यमातून धडपडत आहेत। त्यांना निश्चित यश मिळणार आहे याची खात्री आहे। ही समत्वाचा विचार रुजवणाऱ्या संतांची भूमी आहे। भेदाभेद अमंगळ म्हणणाऱ्या तुकोबारायांची भूमी आहे, वारकऱ्यांची भूमी आहे आणि त्यांच्याच वाटेवरून साहित्यिक वाटचाल करतायत। साहित्य सेवा ही समाजसेवा आहे, देशसेवा आहे आणि ती सेवा फलद्रूप होणार आहे हे निश्चित, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यतुल्य रघुराज मेटकरी यांनी केले। ते शब्दगंधर्व साहित्य परिवार जत, श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत आणि जत वाचनालय आयोजित तिसऱ्या शब्दगंधर्व साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष म्हणून बोलत होते। त्यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी, स्वागताध्यक्ष नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी, नगरसेवक महादेव कोळी, कवी संमेलन अध्यक्ष डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी, संमेलनाचे मार्गदर्शक ज्येष्ठ गझलकार सुधाकर इनामदार, शहाजी बापू भोसले, शब्दगंधर्वचे अध्यक्ष विनायक तथा सुरेश कुलकर्णी उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते श्री अंबिका पूजन आणि दीप प्रज्वलनानं संमेलनाची सुरुवात झाली। स्वागत अध्यक्ष नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करून साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ ही समाज सदृढ राहण्यासाठी आवश्यक असून त्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी तत्पर असल्याचं सांगितले। उद्घाटक नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांनी साहित्य संमेलनात शाळा, महाविद्यालय आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असून त्यात संयोजकांसोबत सक्रिय असण्याची भूमिका मांडली। यावेळी जतच्या स्नुषा मानसी चिटणीस चिंचवड यांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल शब्दगंधर्व साहित्य कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तर दत्ता गोसावी, डॉक्टर माधुरी चव्हाण यांना त्यांच्या साहित्य कृतीसाठी शब्दगंधर्व साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले। हे पुरस्कार विनायक कुलकर्णी पुरस्कृत स्वर्गीय गणपतराव शंकरराव कुलकर्णी तात्या जवळेकर स्मृती प्रित्यर्थ विनायक कुलकर्णी पुरस्कृत केला असून प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब शिंदे यांना त्यांच्या साहित्य कृतीसाठी विजय चिटणीस, पुणे पुरस्कृत स्वर्गीय रामचंद्र चिटणीस स्मृती शब्दगंधर्व ललित साहित्य पुरस्कार रोहिणी चिटणीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी पुरस्कार निवड समितीचे प्रमुख सुधाकर इनामदार यांनी पुरस्कारांबाबतची भूमिका मांडली। यावेळी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी आपलं मनोगत व्यक्त केले। शब्दगंधर्व साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्राचे स्वागत व प्रास्ताविक शब्दगंधर्वचे अध्यक्ष विनायक तथा सुरेश कुलकर्णी यांनी केले, तर अंबिका नवरात्र उत्सव मंडळचे कार्यवाह अनिल देशपांडे यांनी आभार मानले। खुले कवी संमेलन हे संमेलनाचे दुसरे वाडा जिल्हा सिंधुदुर्ग येथील कवयित्री गझलकार डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सहभोजनोत्तर संपन्न झाले। यावेळी मनोगत व्यक्त करताना कवी संमेलन अध्यक्षा म्हणाल्या, काव्यम रसात्मक वाक्यम ही कवितेची एक व्याख्या आहे आणि ती आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे। कविता ही रसपूर्ण असायला हवी आणि अल्पाक्षरता, लयबद्धता हे कवितेचे मूळ गुण आहेत आणि ते आपल्या काव्यरचनेत असायला हवेत। आपली कविता ही गुणांनी युक्त असायला हवी, जे आपण काही शब्दात व्यक्त होऊ शकतो। त्यासाठी पानेच्या पाने लिहायची आवश्यकता नाहीये। छंदमुक्त कविता म्हणजे ज्याला मुक्तछंद कविताही म्हटलं जातं, ती पद्य असणं आणि तिची स्वतःची एक लय असणं महत्त्वाचं आहे। ती गद्यप्राय असता कामा नये। यावेळी त्यांनी गझल कविता याविषयीचे आपले विचार मांडून आपली एक गझल एक काव्यरचना सादर केली। यावेळी काव्य मंचावर संमेलन अध्यक्ष रघुराज मेटकरी, शिवाजी बंडगर, वर्षा चौगुले, निर्मला लोंढे, सुधाकर इनामदार, लहुकुमार मुळे आदी ज्येष्ठ कवी कवयित्री उपस्थित होते। वैष्णवी खरगे, काव्या फौजदार, श्रावणी कुलकर्णी या युवा कवयित्रींसह महेश जरंडकर, रावसाहेब साठे, रवी सांगोलकर, राज कुलकर्णी, अनिल मिसाळ, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील 40हून अधिक नामवंत व नवोदित कवी कवयित्रींनी आपल्या काव्यरचना सादर करून संमेलनाला बहार आणली। कवयित्री वैष्णवी जाधव यांनी संमेलनाचं सूत्रसंचालन केले। शब्दगंधर्व साहित्य परिवाराचे कार्यवाह कवी रावसाहेब यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर शब्दगंधर्व कवी सहदेव माळी यांनी आभार मानले।
यावेळी पत्रकार व साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, पत्रकार मोहन कोकळे, पत्रकार प्रदीप कुलकर्णी, पत्रकार राजेंद्र कुलकर्णी, पत्रकार अतुल कुलकर्णी, साहित्यिक मेहबूब जमादार, नगरसेवक महादेव कोळी, डॉक्टर राजेश सकटे, सुधीरदादा चव्हाण, मोहन माने पाटील, सुनील फौजदार, पुंडलिक पांढरे, जत वाचनालयाचे मोहन कुलकर्णी, विजय चिटणीस, रोहिणी चिटणीस आदी मान्यवर, ग्रामस्थ व परिसरातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.